रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओळी क्रमांक 34 ते 36चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमांचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. या ओळींचा अर्थ असा होतो की अर्जुन म्हणतो, हे देवा, हे सर्व आमचे कुळगुरू आहेत आणि गोत्रच आहेत. शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार ते आम्हाला अत्यंत पूजनीय आहेत. विशेषतः भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य यांच्याबद्दल तर माझ्या मनात नितांत आदर आहे. त्यांच्याविरुद्ध युद्ध करण्याचा विचारच मला अस्वस्थ करीत आहे. जया लागी मने विरू आम्ही स्वप्नीही न शको धरू तया प्रत्यक्ष केवी घातू देवा. अर्जुन पुढे असे म्हणतो की ज्यांच्याबद्दल मनात कधी वाईट विचार आणले नाही किंवा विरोधाची भावना धरणे आम्हाला स्वप्नातही शक्य नाही, अशा व्यक्तींचा मी प्रत्यक्ष रणांगणात वध कसा करू? हे देवा, हे माझ्या हातून कसे घडेल? अर्जुन हा पूर्णपणे भावनेच्या आहारी गेलेला आहे. त्याला सर्वजण आपले नातेवाईक दिसत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मी बाण कसे सोडू असा प्रश्न पडलेला आहे. अर्जुन या ठिकाणी मोहाने ग्रासलेला आहे, त्यामुळे त्याला हा प्रश्न पडत आहे. वर जळो हे जी आले हेत आगवे आंसी हेची काय जाहले जे यांचा वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. अर्जुन म्हणतो, हे देवा, मला एवढे सांगा, अशा पूजनीय लोकांचा वध करून जर आम्हाला राज्य मिळणार असेल तर अशा जगण्याला काय आग लागो? हे जगणे मला नको. इथे जमलेल्या सर्वांना नक्की काय झाले आहे? आपल्याच माणसांना मारून मिळवलेल्या विजयाचा मोठेपणा आम्ही कसा मिरवायचा? सांगा देवा, आम्ही आता काय करायचे? अर्जुन इथे नैतिक द्वंद्वामध्ये अडकला आहे. एका बाजूला क्षत्रिय धर्म आहे आणि दुसऱ्या बाजूला कौटुंबिक आणि गुरुप्रती असलेली प्रेम व कर्तव्य आहे. ज्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हायला हवे त्यांच्यावर बाण कसे सोडू, हा अर्जुनाचा मुख्य प्रश्न आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढील मधुर ओव्यांसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे माऊली, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम आमचे व्हिडिओ प्राप्त होतील. धन्यवाद माऊली.